नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 8 जानेवारी 2025 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। स्वराज्य कुलमुखत्यार महाराणी येसुबाई यांची समाधी स्वरक्षित, माजी उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के यांच्या पाठपुराव्याला यश। सांस्कृतिक विभागाची महत्त्वपूर्ण घोषणा। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा व स्वराज्याच्या कुलमुखत्यार व धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांची माहुली येथील समाधी राज्य सरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहे। या महत्त्वपूर्ण विषयाची अंतिम शासकीय अधिसूचना बुधवार दिनांक 8 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध करण्यात आली। सातारचे माजी उपनगराध्यक्ष व येसुबाई फाउंडेशनचे संकल्पक सुहास राजे शिर्के व जिज्ञासा विकास मंचचे निलेश पंडित यांच्या पाठपुराव्यामुळे संरक्षित स्मारकाची घोषणा झाली आहे। शिर्के यांच्या या कामगिरीचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अभिनंदन केले आहे। मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाई देवीची यात्रा सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, जिल्हाधिकारी संतोष पाटील। मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाई देवीची यात्रा 12 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधीत होणार आहे। यात्रा शांततेत, उत्साहात व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात। यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्वांनी दक्ष राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले। मांढरदेव तालुका वाई येथे MTDC हॉलमध्ये मंगळवारी सायंकाळी 5 वाजता मांढरदेव यात्रेची पूर्वनियोजन तयारीबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते। बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे, मांढरदेव देवस्थानचे प्रशासकीय विश्वस्त तथा वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, भोरचे प्रांताधिकारी विकास खरात, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, भोरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, वाईचे तहसीलदार सोनाली मेटकरी, खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील, भोरचे तहसीलदार राजेश नाजन, प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यावेळी आदी उपस्थित होते। मांढरदेवी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून अनेक पिढ्यांपासून यात्रा महोत्सव होत आहे असे सांगून जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, यात्रा उत्साहात व सुरक्षित वातावरणात पार पाडायची संयुक्त जबाबदारी ट्रस्ट, प्रशासन आणि स्थानिक या सर्वांची आहे। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे ट्रस्टने व्यवस्थापन करावे। यात्रेसाठी येणारा प्रत्येक भाविक सुखरूपपणे आला पाहिजे, समाधानाने देवीचे दर्शन घेऊन तो परत गेला पाहिजे, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी यंत्रणांनी घ्यावी। यात्रेत पशुहत्या होणार नाही याची सर्वतोपरी खबरदारी घ्यावी। या काळात पशुपक्षी बळी प्रतिबंध करण्याकरता भरारी पथकाची नियुक्ती करण्यात यावी। 12 जानेवारी यात्रेचा मुख्य दिवस असून 13 जानेवारी रोजी देवीची महापूजा व 14 जानेवारी उतरती यात्रा आहे। यात्रा कालावधीत सामाजिक सुरक्षिततेसाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे। अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष दक्षता घेऊन भरारी पथके नेमावीत असे निर्देशही जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले। 12 ते 14 जानेवारी हे 3 दिवस यात्रा परिसरात ड्राय डे घोषित करण्यात येणार असून आजूबाजूच्या गावांमध्येही त्याची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी अशी सूचना त्यांनी दिली। यात्रेत सुविधा पुरवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ओळखपत्रे परिधान करणे अनिवार्य आहे असेही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्पष्ट केले। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने बांगलादेशात होणाऱ्या हिंदू द्वेषी घटनांच्या निषेधार्थ कोरेगावात मूक निदर्शने। बांगलादेशमध्ये हिंदू द्वेषी घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून बांगलादेशातील हिंदू समाज बांधव आणि त्यांच्या मंदिराच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत या मागणीसाठी कोरेगावात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मूक निदर्शने करण्यात आली। ॲडव्होकेट सागर एकनाथ शिंदे यांच्यासह समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी जुना मोटर स्टँड येथे मूक निदर्शने करत सरकारकडे बांगलादेशातील हिंदू समाज बांधवांना मदत करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी आपली भूमिका व्यक्त केली। नमस्कार, मी ॲडव्होकेट सागर एकनाथराव शिंदे, कोरेगाव, हिंदू जनजागृती समिती तसेच अधिवक्ता, सातारा जिल्हा समन्वयक। आज या मूक निदर्शनाचा मुख्य हेतू म्हणजे बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे आंदोलन झालेले होते त्या आंदोलनाचा विपर्यास करून तेथील विशिष्ट हिंदूंच्या लोकांवरती मुले
महिला यांच्यावर अनन्वित अत्याचार करून त्यांना त्रास दिला. त्याचबरोबर हिंदूंची मंदिरे देवळे यांचं विडंबन करून हिंदू मंदिरे तोडण्यात आली. यासाठी आपल्या भारत सरकारने ज्या बांगलादेशमधील जे हिंदू आहेत त्यांच्यावर जे अनन्वित अत्याचार झाले याविषयी कठोर पावले उचलून तेथील हिंदूंचं रक्षण करावं यासाठी आजच्या या मूक निदर्शन मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच बांगलादेशमधील जे हिंदुस्थानमध्ये आलेले जे बांगलादेशी घुसखोर आहेत या घुसखोरांच्यामुळे जी बांगलादेशमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे अशीच परिस्थिती भारतामध्ये होऊ शकते. यासाठी बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्या पुन्हा बांगलादेशमध्ये परतवून लावण्यासाठी भारत सरकार प्रशासनाने कठोर पावले उचलावीत यासाठी आजचे हे आंदोलन आहे. जय श्रीराम. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. नमस्कार, मी अजय सतीश बर्गे, श्री शोभेष्ठान हिंदुस्थान कोरेगाव तालुका प्रमुख. आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने कोरेगाव मध्ये मूकमोर्चा घेतलेला आहे. मूकमोर्चा यासाठीच की आज आपण पाहतोय की बांगलादेशमध्ये हिंदूंची अवस्था बिकट झालेली आहे. हिंदूंवरती अनंत अत्याचार. बांगलादेश मधले आमचे हिंदू आई बहीण सुरक्षित नाहीये. अनंत अत्याचार त्यांच्यावरती. त्याचबरोबर आमच्या बांगलादेशमध्ये जे हिंदू आहेत हिंदूंचं धर्मांतरण त्यांची अवहेलना त्या ठिकाणी चालू आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज पाहतोय आज हिंदुस्थानातले हिंदू देखील सुरक्षित व्हायला लागलेले. त्याचमध्ये बांगलादेश. आज आपण मला खरं सांगायचंय की हिंदुस्थानचे आमचे पंतप्रधान हिंदुस्थान सरकार या सरकारने कोणती ना कोणती पावलं उचलली पाहिजेत आणि आमच्या ह्या बांगलादेशमधील प्रत्येक हिंदू सुरक्षित केला पाहिजे. अन्यथा लक्षात ठेवा आज जे काही प्रकार घडतात या सर्व घडाला आम्ही एकच उत्तर देऊ शकतो. जर बांगलादेश मधील आमचा हिंदू असुरक्षित असेल तर या हिंदुस्थानामधील प्रत्येक बांगलादेशी आम्ही घरात घुसून मारून अगदी चौकात मारून त्या घुसखोरी बांगलादेशीला आम्ही पुन्हा बांगलादेशमध्ये पाठवून देऊ. कारण हा हिंदुस्थान हा समस्त फक्त हिंदूंचा आहे. त्या ठिकाणी आम्ही आजही आज कितीतरी घुसखोरी बांगलादेश आहेत, बांगलादेशी रोहिंग्या आहेत, या सर्वांना सामावून घेतोय. कारण आमचा भारत म्हणजे सर्वांना सामावून घेणारा ही व्याख्या आहे. पण ही व्याख्या बदलायला हिंदूंना वेळ लागणार नाही. जर का बांगलादेश मधल्या हिंदूंना या देशातील पंतप्रधान भारत सरकार यांनी सुरक्षा दिली नाही तर आम्ही इथून पुढे जे काही बांगलादेश मधील हिंदू आहेत त्यांना सुरक्षित हवंय. अन्यथा या भारतातील जेवढे काही रोहिंग्या बांगलादेशी आहेत या सर्वांना रस्त्यावरती आणून तुडवल्याशिवाय हा हिंदू गप्प बसणार नाहीये. कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शिवनेरी या दोन्ही साखर कारखान्यांचे वजनकाटे अचूक तपासणी पथकाचा निर्वाळा शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसह केली. अचानक तपासणी. शेतकरी संघटनांकडून सातत्याने होणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर आणि शिवनेरी या दोन खासगी साखर कारखान्यांच्या वजनकाट्याची महसूल विभागाच्या वतीने तपासणी मोहीम मंगळवारी दिवसभर राबवण्यात आली. सायंकाळी 7 वाजेपर्यंत ती सुरू होती. महसूल विभागाचे आणि वैद्यमापनशास्त्र विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना देखील यावेळी बोलवण्यात आले होते. सातारचे तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुण्यात बदलून जाण्यापूर्वी साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी अचानक करण्याबाबत प्रांताधिकाऱ्यांना नियुक्त केले होते. त्याचबरोबर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना अशी कल्पना देण्यात आली होती. कोरेगाव तालुक्यात प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार संदीप चव्हाण, महसूल नायब तहसीलदार उदयसिंग कदम, प्रांताधिकारी कार्यालयातील फौजदारी शाखेचे सहाय्यक महसूल अधिकारी रणजित जाधव यांच्यासह सहकार खात्याच्या लेखापरीक्षण विभागाचे अधिकारी के.एच. देशमुख, तालुकानिहाय पथकामध्ये वैद्यमापनशास्त्र विभागाचा प्रतिनिधी, पोलीस अंमलदार नागराज कदम, संगपाळ, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्स आणि जयपूर येथील शिवनेरी शुगर्स या दोन खासगी साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये कारखान्यांचे वजन काटे योग्य असल्याचे दिसून आल्याचे महसूल प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. कारखान्यात प्रवेश केल्यानंतर पथकांकडून वजन केलेली वाहने त्यांच्या पावत्या ताब्यात घेतल्या. त्यानंतर त्या वाहनांचे पुन्हा पथकासमोर वजन केले. पथक येण्यापूर्वी दिलेली पावती, पथकासमोर केलेल्या वजनाची पावती तपासणी करण्यात आली. यामध्ये ट्रॅक्टर, ट्रकचा समावेश होता. ही वाहने रिकामी झाल्यानंतर पुन्हा त्याचे वजन करून वाहनांच्याही वजनाची पडताळणी करण्यात आली. वजन काटे योग्य प्रकारे वजन दाखवतो का याचीही पडताळणी कारखान्यात वजनाचे साहित्याचे वजन करून केली गेली. खाजगी सहकारी साखर कारखान्यांना गाळपासाठी शेतकऱ्यांकडून जो ऊस पुरवला जातो त्याच्या वजनामध्ये मोठ्या प्रमाणात गडबड होते. त्याची चौकशी करण्याची मागणी विविध शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यामुळे खाजगी सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस
वजन काट्यांची तपासणी करण्यात आली। त्रिपुटी येथील बुद्ध विहारातील वीज पुरवठा कायम सुरू ठेवा, भारतीय रिपब्लिकन पार्टीची मागणी। निवेदन सादर। त्रिपुटी तालुका कोरेगाव येथे शासकीय निधीतून बुद्ध विहार बांधण्यात आले असून तेथे समाज बांधव दररोज सकाळ संध्याकाळ एकत्रित येऊन पूजा अर्चा करत आहेत। सदर ठिकाणी असलेले विजेचे कनेक्शन महावितरण कंपनीने बंद केले आहे। याबाबत ग्रामपंचायतीला आदेश करून तातडीने वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पार्टीच्या वतीने बुधवारी दुपारी 3 वाजता करण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संघटक सुरेश येवले यांच्यासह अशोक शेडगे, सुदाम शेडगे, शशिकांत शेडगे, रामदास शेडगे, आनंदा शेडगे, वसंत वाघमारे, जयवंत वाघमारे, नारायण शेडगे, प्रमोद शेडगे, अनिल शेडगे यांच्यासह समाज बांधवांनी पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। त्याचबरोबर याविषयी सविस्तर माहिती दिली। ग्रामपंचायत यापूर्वी वीज बिलाचा भरणा करत होते, आता ग्रामविकास अधिकाऱ्यांनी समाज बांधवांनी स्वतः वीज बिल भरावे असे सांगितले आहे। वास्तविक ग्रामपंचायतीची जबाबदारी असताना तिचे पालन होत नसल्याबद्दल येवले यांनी खंत व्यक्त केली। या संदर्भात सर्व बाबी तपासून घेऊन कार्यवाही करण्याची ग्वाही चव्हाण यांनी दिली।